शरीर या ग्लासाप्रमाणे उभं आहे. फक्त पशु पक्षी जनावरांचं शरीर आडवं असतं. माणसाचं कसं आहे? उभं आहे. फक्त माणूस चालायला आडवा आहे प्रत्येक ठिकाणी, शरीरानं उभं आहे का नाही? आडवा आमच्याकडे तर आहे, एकमेकांना आडवा चालायला, पण शरीरानं उभा आहे माणूस. तर या ठिकाणी शरीर आहे आणि या शरीरामध्ये अन्नापेक्षा जास्त पाणी आहे प्रत्येकाचं. काय म्हणायचं आहे का? 71% पाणी आहे. अगदी बरोबर. अन्नापेक्षा जास्त पाणी आहे. तर या शरीरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत पालेभाज्यांच्या माध्यमातून, कुठली पालेभाजी बगर केमिकल फवारले, पालेभाज्यांच्या, फळांच्या, पाण्याच्या माध्यमातून, हवेच्या, हवा दूषित कशी झाली कोरोना दाखवली, पाणी दूषित कसं झालं ग्रामपंचायतीला सुद्धा आज पाणी प्लॅन्ट, आरोचे प्लॅन्ट झाले. तर रोज अन्न, पाणी आणि हवेच्या माध्यमातून रोज थोडं 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 केमिकल चाललं आणि शुद्ध असणारं शरीर हे अशुद्ध होत चाललं. आता हे शुद्ध शरीर किती दिवस होतं? जोपर्यंत लहान बाळ आईच्या पोटात होतं तोपर्यंत. एकदा बाळ मोठं झालं आणि बाळाच्या शरीरामध्ये रोज थोडं 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 काय लागलं? केमिकल चाललं. आता कुठल्याच डॉक्टरकडे, आता डॉक्टर साहेब पण इथं कुठल्याच मेडिकलमध्ये गोळी नाही. शरीरामध्ये आपल्या जवळजवळ 72,72,10 नाड्याचे नसा याच्यातलं शुद्धीकरण, रक्तातलं शुद्धीकरण करायचं. आज रक्त पातळ व्हायची गोळी किती जणांना आहे? बऱ्याच जणांना. बरोबर आहे का? आज रक्त दूषित झालं, रक्त बदलते बऱ्याच जणांचं. तर या माध्यमातून याचं शुद्धीकरण करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची अशी एक वस्तू आहे, अशी एक गोष्ट आहे, लय वेळ काय असं काय निघाला 3 तास काय सापडा 3 तास आता ह्याच्यावर ॲड्रेस नाही का? ॲड्रेसवर पूर्णच सांगता येणार. 27 भर कोपऱ्यात आहे. 27 बिल्डिंग भर कोपऱ्यात हे आता पाण्यात तुम्ही पहिल्यांदा काय घातलं ते सांगा. या पहिले काय घातलं? आता मी काय सांगितलं काय की ज्यावेळेस लहान बाळ होतं तोपर्यंत शुद्ध शरीर, बाळ मोठं झालं शरीरात काय चाललं? त्याच्या अन्नाच्या फळाच्या माध्यमातून केमिकल. जसं ह्याच्यामध्ये केमिकल टाकण्याचं नाव आहे बिटाडियन. काय बिटाडियन, ह्याला आयोडीन म्हणतात. हे जखमावर वापरलं जातं आणि एक दुसरं असतं चूळ भरण्यासाठी वापरलं जातं. तर हे काय टाकलं? हे विषारी आहे. विषारी आहे आणि म्हणून हे विषयाच्यामध्ये टाकलं आणि कलरला पण काळा आहे. आता हे शरीराचं शुद्धीकरण करायचं, या शरीराचं शुद्धीकरण करायचं. कुठल्याच डॉक्टरकडे, कुठल्याच मेडिकलमध्ये याचं औषध नाही. ह्याच्यामध्ये काय पंचकिटमध्ये पंचकिट, श्री तुलसी, ॲलोडायजेस्ट, डेंटल क्रीम, या पंचकिटमध्ये काय 1 नंबरचं प्राधान्य ज्याला आहे त्याचं नाव आहे श्री तुलसी. मार्केटमध्ये अनेक कंपनी तुळशी काढल्यात, कारण ही श्री तुळशी जी आहे ही म्हणजे काय मेन आरोग्याचा खाना आहे, जी की आज माणूस मेल्यानंतर सुद्धा तुळशीचं पान तोंडात ठेवतात. का ठेवते दाबा? पान ठेवते तो, पाणी नाही ठेवत. का ठेवते? सगळे जरी पाप केले असते त्या तुळशीच्या पानानं निघून जाऊ. धार्मिक कारण झाले, वैज्ञानिक कारण माहिती आहे कोणाला? लोकल इन्फेक्शन कंट्रोल करायचे, कारण माणूस गेल्यावर इन्फेक्शन लवकर सुरू होतं ना. करोडो आपल्या शरीरामध्ये जंतू करोडो वेगवेगळ्या आजाराचे. ज्यावेळेस माणसाच्या शरीरात हवा नसते ना ती मध्ये थांबत नाही. ते काय करतात बाहेर. विधी करणाऱ्या बसणाऱ्या माणसांना कुठलाही संसर्ग होऊ नये त्याचा. मग ते 1 पान जर तुळशीचं जर तोंडात ठेवलं 1 पान, तर जेवढे छिद्र येतं, कारण इथून वर ती बॅक्टेरियाची विधी नाही आतमध्ये, इथून खालीच रोखून होतं. एवढी ताकद आहे त्याची. पावनखिंड लढवताना जशी बाजी प्रभूती एकटे पावनखिंडीमध्ये, तसं त्याचं काम आहे. एका पानाची एवढी वैज्ञानिक ताकद आहे, येऊ देत नाही. मग तुळशीमध्ये एवढी ताकद आहे. अखिल कोटी ब्रह्मांडनायक पंढरपूरच्या पांडुरंगानं फुलाची माळ गळ्यात घालून घेतली, तुळशीची माळ का गळ्यात घालून घेतली, याच्या पाठीमागचं सुद्धा वैज्ञानिक कारण. प्रत्येकाच्या दारात तुळस काय याच्या पाठीमागचं सुद्धा वैज्ञानिक कारण. आणि गळ्यात तुळशीची माळ काय याच्या पाठीमागचं सुद्धा वैज्ञानिक कारण. कारण कोरोना पिरियडमध्ये दाखवून दिलं आणि तुळशी मातेची आरती लिहिली गेली आणि त्याच्यामध्ये द्रौपद टाकून दिलं. जे देव जे माये तुळशी, कलियुगी तारक तू एक होशी जे देव. तुळशी माता कलियुगाला जर तारणार कोण असेल तर तूच आहेस. कोरोना डरवण्यासारखे व्हायरस येणार आहे, ऑक्सिजन कमी पडणार आहे, फुकट मिळणार ऑक्सिजन लोकांना विकत घ्यावा लागणार आहे. तर तुझी तेवढी ताकद आहे. नुसतं पाणी टाकून जरी पिलीस तरी कोरोनापासून लोक वाचतील. म्हणून कोरोना पिरियडमध्ये प्रत्येकाच्या घरात तुळशी असल्या पाहिजे.
काढे तुळशी टाका, काढा करा, तुळशीचा काढा करा म्हणतो ते. तर त्याच्या पाठीमागचं कारण शरीराचं एक तर काय करतं, बॉडीची सर्व्हिसिंग करतं. दुसरी गोष्ट शरीरातलं डिटॉक्सिफिकेशन, शरीरातलं एक कोलेस्ट्रॉल टॉक्सिनचं प्रमाण कमी करतं, ब्लॉकेजसुद्धा काढतं. आणि दुसरी गोष्ट तुमच्या कॅन्सरच्या पेशीसुद्धा डिॲक्टिव्ह करण्याची ताकद आहे. तुमच्या माझ्या सगळ्याच्या शरीरात कॅन्सरच्या पेशी आहेत का ना डॉक्टर? पण ॲक्टिव्ह कधी होतात? रोगप्रतिकार शक्ती कमी झाली तुमची, मेंदूचा कोणाला होतो, कोणाला छातीचा, कोणाला गुडघ्याचा, कोणाला कुठला असा हा कॅन्सर होतो. तर या माध्यमातून या ठिकाणी हा कॅन्सर आणि बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन एका शरीरामध्ये रोज सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला आजार असो अथवा नसो, हे ॲलोडायजेशन डायजेशन सिस्टम प्रत्येकाची बिघडली. अवेळी जेवण, कच्चं पक्क, केमिकल, रासायनिक, भेसळयुक्त, ॲसिडिटीला रामबाण इलाज, पित्ताचा आजार. असे रोज सकाळी उठल्यानंतर 4 ते 5 थेंब 1 ग्लास पाण्यात टाकून मध्ये घ्यायचे. तर तुम्हाला आजार असो आता नसो, ती निरोगी व्यक्तीसाठी अमृत आहे आणि रोगी व्यक्तीसाठी ईश्वरने ब्रह्मांडावर दिलेलं वरदान आहे. आणि त्याच्यानंतर ॲलोडायजेस का घ्यायचं? अवेळी जेवण झालं आहे, मोजून मापून जेवण आहे, करेक्ट एक म्हणजे एकच भाकरी करतो का, कधी अर्धी पोट कमी जास्त, वेळेवर जेवण आहे, मसालेदार, पुन्हा फास्ट फूड, पुन्हा केमिकल, पुन्हा तेलकट, त्याच्यामुळे ॲलोडायजेस. कारण पेट सपातो सगळं दफा म्हणते. तर कारण पोट ह्या मशीनवर पूर्ण काम करते. ॲसिडिटीला रामायला तुम्हाला आजार असो अथवा नसो, याचे 4 ते 5 थेंब रोज सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये घ्यायची. आता हे 2 जर पिलं, हे 2, तर बॉडीमध्ये तुमच्या काय पूर्ण शुद्धीकरण, याला सर्व्हिसिंग, याला काय म्हणायचं, सर्व्हिसिंग, काय बॉडीमध्ये सर्व्हिसिंग व्हायला सुरू होईल. आता ब्लॉकेज सुद्धा झालेलं कसं काढतं, एक प्रॅक्टिकली तुम्हाला या माध्यमातून दाखवतो या ठिकाणी. तर ते शरीर गृहीत धरून दुसरं त्याचं ब्लॉकेज झालं, ह्या हॉस्पिटलमध्ये आणलं येतात. आपलं ही हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलमध्ये आलं, याचं ब्लॉकेज झालं, याला अटॅकचा झटका आला. ह्याला काय करावं लागलं, आता बायपास करावं लागलं. याच्यामध्ये रक्त भरपूर आहे, पण हृदयाकडे जाणारं रक्त बंद पडल्यामुळं अटॅक आला. ह्याला ब्लॉकेज कसं निघते प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवतो. आता याचं जर ब्लॉकेज काढायचं म्हणलं, याचा अटॅक नीट करायचं म्हणलं, त्याचं ब्लॉकेज काढावं लागेल, ह्याला छिद्र पाडावं लागेल, जसं आपल्याला बायपास एंजिओप्लास्टी करते. आता आत्तापर्यंत हेच का घेतलं मी याच्या पाठीमागचं कारण, गव्हर्नमेंटने ह्याच्यावर बंदी आणली. का बंदी आणली? हे आरोग्याला आणि पर्यावरणाला दोन्हीला घातक आहे. आरोग्याला कसं घातक आहे? कारण फुफ्फुसाचे कॅन्सर किंवा फुफ्फुसाचे आजार याच्यापासून खूप लोकांना व्हायला लागले, कारण पाणी विरघळत नाही, बरोबर आहे. कॅन्सरचे प्रादुर्भाव वाढायला लागले फुफ्फुसाचे याच्यापासून. दुसरी गोष्ट, पर्यावरणामध्ये मातीत पुरलं तर हे कधीच विरघळत नाही. विरघळत आहे का? लोखंड आलेले ह्याला पुरा कुजत नाही, याला जाळलं तर राखत नाही, त्याची गोळी होते, बरोबर आहे. आणि याच्यामुळं पर्यावरणाला पण घातक आहे. म्हणून गव्हर्नमेंटनं बंदी आणली. आता हे चोरून सपाटून कुठेतरी मिळतं, आपलं ते वापरण्यासाठी आपल्याला लागतं. तर या माध्यमातून याचा ब्लॉकेज काढायचे. किती वेळेस जेवण केलं असेल सर याचे आतापर्यंत, त्याची काही गणत नाही फंक्शनमध्ये, बरोबर आहे. जेवणा अगोदर किती वेळेस त्याची ती भाजी पातळी निघून गेली का? विरघळत नाही पाणी. तर ब्लॉकेज झालं, याचं ब्लॉकेज काढायचं. या 2 प्रोडक्टमध्ये आपली एवढी ताकद आहे की ब्लॉकेज सुद्धा होणार नाही, म्हणजे अटॅक येणार नाही तुम्हाला. कॅन्सरच्या सुद्धा पेशी डिॲक्टिव्ह करतं. अगदी 3 ते 4 थेंब आणि याचे 3 ते 4 थेंब कधीच पाणी न विरघळणार, कधीच जेवण होणार. तुळशी म्हणजे आई आहे, माता आहे, अखिल कोटी ब्रह्मांड नायकानं स्वतःच्या वेळेत तुळशीची माळ घालून घेतली. 1 मिनिटाच्या आतमध्ये याला अटॅक, कॅन्सर खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. म्हणून ह्या कलियुगासाठी आरती जी लिहिली गेली, जे देव जे माये तुलसी कलियुगी तारक तुही होसी जे देव. आणि आपल्या शरीरामध्ये आतड्याला अजिबात काही उद्योग नाही, बरोबर आहे का? हे 2 प्रोडक्ट आखी बॉटल जरी पिली तरी आपल्या शरीराला अजिबात इजा होत नाही. तिथलं पेट्रोकेमिकल नष्ट केले, बॉडीचं शुद्धीकरण बघा. एवढा जर डेमो दाखवता आला तुम्हाला, याची थोडीशी सखोल माहिती सांगायला जर आली काय, तर बस दोन्ही शरीराचं दाखवा. तर हे पंचकिटमधली
ही किट म्हणजे अटॅक आणि पॅरालिस सुद्धा येऊ देणार नाही, सर्दी खोकला ॲलर्जी असे तर ही कोणत्या कुटुंबाला सर गरज नाही याची आता सांगा. निरोगी व्यक्तीसाठी अमृत आणि निरोगी व्यक्तीसाठी वरदान. मला सांगा की कुठल्या कुटुंबाला हे लागणार नाही. डॉक्टर साहेब आयुष्य वाढवण्याचं साधन आहे, आयुष्य वाढवण्याचं साधन आहे. प्रत्येकाला मी तर म्हणतो रोज 5-10 किट आपण द्यायला पाहिजे. हाताना द्या एखाद्या जवळच असला तू घी, मला तुझ्या घरात अटॅक येऊ द्यायचा नाही, मला माझे पैसे कमवण्यासाठी नाही करायचं. तुझ्या घरात अटॅक येऊन कॅन्सर होऊन सगळेजण पाणी टाकून घ्या आणि चांगलं जर नाही वाटलं तर तू ह्याला जे पैसे देणार आहेस ते पैसेसुद्धा तुला मागायला देतो, पण ती रोज पी. तुमच्या घरामध्ये मोठा